तुमचं स्वागत. काही परेलच्या राजाचं आगमन बाकी आणि पाऊस एवढा पडायला लागला ना. फायनली परेलचा राजा आला. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे 24 ऑगस्ट 2024. महागणपतीचे आगमन आहेत, खूप आगमन आहेत. चेंबूरचा चिंतामणी पण आहे, परेलचा राजा पण आहे, मुंबईचा पेशवा पण आहे. बरेच असे खूप गणपती आहेत. तर सकाळचे 10 वाजलेत. मी निघालो आगमनासाठी. मागच्या आगमनालाच गेलो नाही का की रक्षाबंधन होतं, त्यामुळं बाहेर गेलो. बघू आता हा आगमन पूर्ण कॅप्चर करेल शेवटपर्यंत बघा. तुमचं स्वागत आहे. आम्ही आलो आता परेलला. परेल वर्कशॉप इथून 10 मिनिटाच्या रस्त्यावर आहे, जास्त नाही, जवळच आहे. पाऊस पण लय. बघू आता काय होतं. पावसाने वाट लावली परत आगमनाची. मागच्या टायमाला पण काला चौकीला पाऊस पडला, त्या आगमनाला पण पाऊस आहे, पण एवढा नाही. काला चौकीला भरपूर पाऊस होता, या टायमाला नाही एवढा, नॉर्मली आहे. पण पाऊस नसायला पाहिजे. ही भरपूर आगमन आहेत. परेलचा राजा पण आहे, चेंबूरचा चिंतामणी पण आहे, खूप आगमन आहेत. सगळे आगमन कॅप्चर करायचे. तर पावसाचा राहिला तर मग व्हिडिओ शूट करता नाही येणार. बघू आता काय होतं. डायरेक्ट वर्कशॉपजवळ आगमन बघताना कोणतं आलं आहे, डायरेक्ट आगमन दाखवतो. पूर्ण मूड ऑफ झाला आहे. एक पण आगमन नाही, एक पण. सकाळ सकाळी आलो, एवढं घाई धावपळ केली, पावसा पाण्याचं आलो, पण काय बघायला हे बघितलं. काहीच क्राऊड नाही आहे, काहीच नाही, आगमन पण नाही आहे. पूर्ण मूड ऑफ झालं आहे. काय मी आता काय होईल. थोडा वेळ अजून थांबतो, बघू. पुन्हा एक ना एक तर गणपती निघालाच पाहिजे. असं नाही की सगळे गणपती कॅन्सल होतील. परेलचा राजा तर आहेच, म्हणजे ते संध्याकाळी 4ला आहे, तोपर्यंत थांबायला लागेल. मग संध्याकाळी 4 वाजूपर्यंत थांबणं बोललं तर मग टाईम वेस्ट आहे पूर्ण. एक तर पाऊस पण आहे, पण काय करणार आता. एक पण गणपती नाही आज. पूर्ण प्लॅन फ्लॉप झाला, पूर्ण मूड खराब झाला, पूर्ण खराब झाला. काय करू शकतो आता. बघू आता थोड्या वेळानंतर बघतो. एक ना एक आगमन होईलच, बघू पुढं काय. फायनली माहिती पडलं की आगमन कधी आहे. 1 वाजता आहे, चेंबूरच्या चिंतामणीचं आहे. अजून आला नाही गणपती, पावसामुळे थांबला आहे. बघू. आणि मेन रिझन हे आहे की महाराष्ट्र बंद असल्यामुळे की आगमन पोस्टपोन केले. महाराष्ट्र बंद आहे त्यामुळं. तसं महाराष्ट्र बंद तर कोणत्या अँगलनी वाटत नाही. गाड्या बिड्या चालू आहे, सगळं बस बीस ट्रेन बिन सगळं चालू आहे. पण माहिती नाही का हे बंद ठेवले. पण चेंबूरचा चिंतामणी आहे, थोड्या वेळात आगमन आहे, ते दाखवतो. नंतर मग संध्याकाळी परेलचा राजा आहे, ते पण दाखवतो. 2 आगमन आहेत. बघू आता काय होतं. ते गणपती कधी निघतात, बघू पुढं काय होतं. चला. अभी बड़ा से
दत्तालाल यांचे आहे परळीचा राजा गणपती. कठीण परिस्थिती मित्र सोबत असतो कधी पण एका छत्रीत 6 जण बाई एका छत्रीत 6 जण आणि पाऊस एवढा जोशात लागलाय. गणपती काढला वाटतं आला वाटतं भाई पाऊस एवढा जोशात लागलाय आणि या पावसामध्ये परळीचा राजा निघाला तर मग विचारूच नका फुल वाट लागत. खूप जोशात पाऊस पडायला लागलाय आणि सगळे अर्ध्यापेक्षा जास्त आगमन झाले. फक्त परळीचा राजा बाकी पाऊस बघू शकतात. सगळे इकडे तिकडे छत्रीत पाहायला लागले. सगळीकडे छत्री 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 काही परळीच्या राजाचं आगमन बाकी आणि पाऊस एवढा पडायला लागलाय ना फुल धुमासात पाऊस पडतोय. खूप पाऊस पडतोय. अख्खा भिजलोय. भगवानचा काय होतं अजून गणपतीचा आला नाही बाहेर त्यासाठी सगळे थांबलेत पण पावसाने वाट लावून टाकली. भगवानचा पुढं काय होतं फायनली परळीचा राजा आला. फायनली सगळे आगमन झाले. आता आम्ही चालले आमच्या घरी. खूप पाऊस होता. खूप वाट लागली. आज परळीच्या राजाच्या टायमाला झाले. बाकी सगळे आगमन एकदम मस्त झाले. आम्हाला तर वाटलं सकाळी एक पण आगमन होणार नाही. फुल मूड ऑफ झाला. मला वाटलं आता आज एक पण आगमन नाही पण नंतर 2 वाजल्याच्या नंतर गणपती निघाले. मग मल्हारचा नाही मुलुंडचा विघ्नेश्वर काहीतरी होता विघ्नहर्ता का विघ्नेश्वर तो एक पहिला निघाला. त्यानंतर मग चेंबूरचा चिंतामणी परळीचा राजा बरेच गणपती निघाले. 4 का 5 गणपती निघाले. भरपूर गणपती निघाले. 5 का 6 निघाले 6 निघाले असते गणपती. आम्हाला वाटलं की एक पण नाही होणार पण झालं. पण सगळे चांगलेपणे झाले. पण परळीच्या राजा टायमाला शेवटी वाट लागलीच. पूर्ण भिजलो. पूर्ण अख्खाच्या अख्खा भिजलोय. उद्या पण आता आगमन आहे. उद्या पण यायचे सकाळी. आज पण सकाळी आलो पण टाईम वेस्ट झाला. पण नंतर चांगलं वाटलं. सकाळी खूप लवकर आलो घाईमध्ये. नाश्ता नाही केला काय नाही तसं चालतो. उद्या सकाळी पण 8 वाजता येते. उद्या मेगा ब्लॉक असं. उद्या सकाळी लवकरच जायला लागेल. बघू आता उद्याचं काय होतं. उद्या पण येते. भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.